मग त्याला कशाला घाबरायचं. संबंधित लोक त्याला तोंड देतात. हे आता आपण गृहीत धरायचं की तो आपल्या संमेलन संस्कृतीचा भाग झालेला आहे. ज्यावेळेला एक ज्येष्ठ नेते महाराष्ट्रातले साहित्यिकांना बैल वगैरे म्हणाले, हो, तेव्हा पुलंनी त्याच्याबद्दल काही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. पुलंनी फक्त आणीबाणीमध्ये दुर्गाबाईंच्या संदर्भात केली होती. ज्यांना नीट कळत नाही, ज्यांचा नीट अभ्यास नाही, अशा लोकांना वाटतं, म्हणजे ज्यांची आधुनिकतेची धारणा अत्यंत अर्धी कच्ची आहे, हेही समजलेलं नाही तेही समजलेलं नाही, असं लोक तसं बोलत असतात. त्यांना काही फारसं महत्व देत नाही आम्ही. पण मुख्यत्वे जी भाषा तुमची जगण्याची गरज भासवते ती भाषा टिकते. जर जगण्याच्या गरजा बदलल्या आणि त्याप्रमाणे तुमच्या भाषेला बदलता आलं नाही तर ती भाषा टिकत नाही. त्यामुळे सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा असा आहे की मराठी भाषा ही तुम्हाला तुमच्या जगण्याशी सुसंगत करायला लागेल. तर माझ्यासारखा माणूस साहित्यिक आहे, मी त्या दृष्टिकोनातून पाहणार. मी महाराष्ट्राचा नागरिक आहे, मी महाराष्ट्राचा राजकारणी नाही. त्यामुळे मी हेच बघणार की शिंदे असतील त्यांनी काय काय केले महाराष्ट्रासाठी, केलं असेल तर मी अप्रिशिएट करीन. हा ज्याच्या त्याच्या दृष्टिकोनाचा प्रश्न आहे ना. त्यामुळे ठीक आहे, त्यांना लखलं हो. त्यामुळे दिल्ली आपण जिंकलेली आहे, दिल्लीचा आपण कारभार पाहिलेला आहे, दिल्लीचं आपण रक्षण केलेलं आहे. त्यामुळं दिल्लीमध्ये जाऊन संमेलन करणं याच्यात काय आपण आपल्याच्यापेक्षा वेगळं करतोय किंवा आपल्या एकूण याच्याशी विसंगत आहोत असं अजिबात म्हणायचं कारण नाही. बरोबर. उलट आपण तिकडे लक्ष दिलं नाही. नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्रचा हा विशेष कार्यक्रम, ज्यामध्ये आम्ही दिल्लीमध्ये होऊ घातलेल्या साहित्य संमेलनाच्या आधी काही मान्यवर साहित्यिकांशी, जे संमेलनाचे यापूर्वी अध्यक्ष राहिलेले आहेत त्यांच्याशी, आणि ज्यांची ग्रंथसंपदा मोठी आहे अशा अनेक साहित्यिकांशी चर्चा करतो आहोत की जे या साहित्य क्षेत्राशी निगडीत आहेत. आज आपल्यासोबत जे पाहुणे आहेत त्यांचा परिचय जर करून द्यायचा ठरवला पूर्णतः तर अर्धा व्हिडिओ त्यातच जाईल. इतकी प्रचंड मोठी अशी ग्रंथसंपदा असलेले डॉक्टर सदानंद मोरे, तत्वज्ञानाचे प्राध्यापक, संत तुकारामांचे वंशज, कीर्तनकार, समीक्षक, कवी, लेखक, लोकमान्य टिळकांवरचं असो की ज्योतिबा फुल्यांवरचं असो, त्यांचं साहित्य संपदा जर तुम्ही वाचायची ठरवलीत तर तुम्हाला वर्षभर तरी खर्ची घालावं लागेल, अर्थात सतत वाचत असेल तर. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे मनापासून. धन्यवाद. यावेळी साहित्य संमेलन दिल्लीमध्ये होते. यापूर्वी बडोद्याला पण झालं होतं आणि त्याआधी घुमानला बरोबर 10 वर्षापूर्वी झालेलं होतं, तेव्हा आपण अध्यक्ष होतात. मला सुरुवात वेगळ्या अशी करायची की साहित्य संमेलन असा काही एक प्रकार असतो आणि तिथे आपण गेलं पाहिजे, असं तुमचं पहिली सुरुवात कधी झाली? नाही, साहित्य संमेलनाच्या संबंधी मला ज्याला आपण स्वारस्य म्हणतो ते अगदी लहानपणापासून होतं. म्हणजे अगदी साहजिक होतं ते. आणि पण लहान असताना बऱ्याच वेळेला असतात त्याची दुधाची ताण ताकावरती वगैरे म्हणतो ना आपण, त्याचे रिपोर्ट्स फक्त वर्तमानपत्रातल्या बातम्या, नंतर अध्यक्षांचं भाषण, नंतर त्या भाषणावर चालणारी चर्चा वगैरे वगैरे, या गोष्टी फक्त वर्तमानपत्रातनं वगैरे वाचायला मिळायच्या. म्हणजे उदाहरणार्थ मला पक्का आठवतं की गोव्याला साहित्य संमेलन भरलं होतं. बांदोडकर, दयानंद बांदोडकर त्याला गोव्याचे मुख्यमंत्री होते. नुकताच गोवा स्वतंत्र झाला होता आणि त्या लोकांनी अत्यंत आस्थेने हे संमेलन भरवलं आणि महाराष्ट्रातले लोक पहिल्यांदा जेव्हा तिथे गेले तेव्हा त्यांना खूप त्याचा आनंद झाला. त्यांचं इतकं चांगलं आदरातिथ्य बांदोडकरांनी आणि त्यांच्या सगळ्या मंडळींनी केलं की ते अत्यंत भारावून गेले. तर याच्या खूप चांगल्या बातम्या वर्तमानपत्रातनं त्या काळामध्ये यायच्या आल्या. आणि तो काळ असा या माध्यमांचा नव्हता, म्हणजे आता ज्या प्रकारची इलेक्ट्रॉनिक माध्यम होती त्याच्यामुळे वर्तमानपत्रात यायचं, रेडिओवरती त्यांचा वृत्तांत असायचा. म्हणजे अगदी दुर्गा भागवत आणि यशवंतराव चव्हाण यांच्या संदर्भामध्ये जे काही संमेलन कराडचं गाजलं आणीबाणीच्या काळातलं, ते सुद्धा आपण याच्यावरती म्हणजे रेडिओवरती ऐकलं. समालोचन, बरोबर, हा चांगला शब्द आहे वापरण्यात येणारा. आणि वर्तमानपत्रामध्ये यायचं. अलीकडच्या काळामध्ये जेव्हा हा मुद्दा आला इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा तेव्हा ते अगदी घरोघर पोहोचलं असं आपण निश्चितपणे म्हणू शकतो. परंतु मी जे संमेलन पहिल्यांदा खऱ्या अर्थाने अटेंड केलं असं म्हणू शकतो ते म्हणजे पुण्यामध्ये मला वाटतं 78-79 सालची गोष्ट आहे. पुभा भावे यांच्या हे अध्यक्ष होते आणि गरवारे कॉलेज, म्हणजे कदाचित त्यावेळेला त्याला MES कॉलेज म्हणत असतील, तिथे ते संमेलन झालं आणि ते मी पूर्णपणे काय म्हणत त्याला उपस्थित राहिलो. इतकंच नाही तर त्या संमेलनाचं मी एका वर्तमानपत्रामध्ये समालोचन सुद्धा केलं होतं. आणि इंटरेस्टिंगली सांगतो, त्याच वेळेला त्या गरवारे कॉलेजच्या समोरच्याच बाजूला मला वाटतं भावे हायस्कूल आहे, तर तिथे गारमेंट साहित्य संमेलन भरलं होतं. त्यालाही मी अजूनमधून हजेरी लावली आणि त्याचा सुद्धा
समालोचन असं करणारा लेख लिहिला आणि तोही प्रसिद्ध केला. तर हे मी माझी आवड पहिल्यांदा मला संधी मिळाली आणि त्याकडे कसं पाहायचं चिकित्सकपणे वगैरे, तर तेव्हा मी अशा पद्धतीने लिहिलं होतं. इतक्या जुन्या साहित्य संमेलनाला म्हणजे तुम्ही थेट उपस्थित राहिलेला होतात. हो, हो. आणि पुबा भावे म्हणजे त्यांचं साहित्य प्रथम पुरुषी एकवचनी हो, हो. हे त्यांचं आत्मचरित्र आत्मचरित्र होतं. आणि अतिशय प्रामाणिक प्रांजळ असं आत्मचरित्र. पण साहित्य संमेलनाच्या ती पहिली जे तुम्ही पहिल्यांदा म्हणजे समक्ष तिथे थेट उपस्थित राहून अटेंड केलं आणि त्यानंतरचे कुठले कुठले, कारण पुण्यामध्ये नंतर जेव्हा झालं विजयाबाई राजाध्यक्ष होत्या, हो, मग हो. त्यानंतर बहुवंशी साहित्य संमेलनाला तुम्ही असाल? नाही, बहुवंशी नव्हतो. बर. मला आठवतं ती 2 संमेलन आठवतात. एक म्हणजे अहमदनगरला झालेलं. हा. ते यशवंतराव गडाख यांनी भरवलं होतं. त्याला मी 3 दिवस पूर्णपणे उपस्थित होतो. तिथलं ते मला पक्क आठवतं. आणि त्याच्यानंतर आळंदीला एक संमेलन भरलं होतं. होय. शांताबाई शेळके यांच्या शेळके, होय. अध्यक्षतेखाली विश्वनाथ कराड साहेबांनी ते भरवलं होतं. त्यालाही मी उपस्थित होतो. मग आठवणी कशा मला म्हणायचं की, कारण साहित्य संमेलनाच्या वेळी काही ना काहीतरी वाद निर्माण होतात. कधी मराठी भाषेचा वाद, कधी काही कुठली ना कुठली आंदोलनं होतात. काय तुम्हाला असं वाटतं की हे बदलायला पाहिजे, हे थोडं नाही, ते बदलणार नाही आणि तशी अपेक्षा करू नये. कशासाठी बदलायचं? लोकांच्या काही भावना असतात त्या वेळेला त्यांना असं त्या व्यक्त करण्यासाठी व्यासपीठ मिळतं ना हक्काचं. त्यामुळे हे आपण ऍक्सेप्ट करायचं की होतात. नाही झालं तर आनंद आहे, पण झालं तर दुःख व्हायचं कारण नाही. कारण साहित्य हा सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. साहित्यिक मंडळी जे विषय हाताळतात ते सुद्धा सगळ्यांच्या जिव्हाळ्याचे विषय आहेत. प्रत्यक्षात साहित्य संमेलनामध्ये जे व्यासपीठ मिळतं, अभिव्यक्तीचं ती संधी मिळते, ती काय सगळ्यांना मिळत नाही. मग अशा वेळेला त्याच्या बाहेर लोक काही वाद उपस्थित करतात, करू देत ना. वादाला कशाला घाबरायचं? संबंधित लोक त्याला तोंड देतात. हे आता आपण गृहीत धरायचं की तो आपल्या संमेलन संस्कृतीचा भाग झालेला आहे. त्याच्यामुळे आणि हे आजचं नाही, खूप पूर्वीपासूनच आहे. अगदी हे चालतं ना. म्हणजे आत्रे माटे, आत्रे नासी फडके म्हणजे वाद हे होतेच निश्चितपणे. पण एक अजून आणखी एक होतं की तुम्ही तुकारामांच्या वंशातले आहात आणि त्यावेळी संत तुकाराम महाराजांनी समाजातल्या सगळ्या अनिष्ट प्रथांविरुद्ध अक्षरशः ज्याला असूड करायला पाहिजे तो तसा हे केला. आणि आपण साहित्याची सुद्धा महाराष्ट्रातली मराठीची परंपरा बघितली तर अनेक वेळा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांनी, साहित्यिकांनी ज्वलंत प्रश्नांवर भूमिका घेतलेल्या आहेत आणि राजसत्तेच्या विरोधात जाऊन प्रसंगी त्यांना जे अनिष्ट वाटतं त्याबद्दल त्यांनी आवाज उठवलेला आहे. मग त्याची किंमत मोजायची पण तयारी ठेवलेली. मग दुर्गाबाई असतील, अगदी पु ल देशपांडेंसारखा ज्यांचा स्वभाव स्थायीभाव वेगळा होता त्यांनी सुद्धा आवाज उठवलेला आहे. नाही, याशिवाय थोडं मला असमज होऊ द्या. ज्या वेळेला एक ज्येष्ठ नेते महाराष्ट्रातले साहित्यिकांना बैल वगैरे म्हणाले, तेव्हा पुलंनी त्याच्याबद्दल काही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. पुलंनी फक्त आणीबाणीमध्ये दुर्गाबाईंच्या संदर्भात केली होती. त्यामुळं पुलंचा त्याच्यात मी पूर्ण उल्लेख नाही करणार, अर्धा करेन. बरोबर. पण आपण जर परंपरा बघितली एक तर त्यावेळी आवाज उठवलेला आहे साहित्यिकांनी. पण एक मुद्दा असा येतो की राजकीय आयोजक असतात. खरं म्हणजे त्याला काही हे असण्याची गरज नाही तशी, कारण राजसत्तेने कलेला प्रतिष्ठा देणं ही आपल्याकडे चालत आलेली परंपरा आहे. तुम्हाला काय वाटतं? कारण याबद्दल वारंवार कोणी ना कोणीतरी काहीतरी आक्षेप घेतं. राजकारण्यांना कशाला बोलावता, त्यांना कशाला हे करता वगैरे. नाही, कसं आहे माहिती का की राज्यकर्ते हे काही कोणी परकीय लोक नसतात, ते काही परग्रहावरून आलेले नसतात किंवा ते कोणाच्या शत्रू राष्ट्राचेही नसतात. ते आपलेच असतात. आपणच त्यांना निवडून दिलेलं असतं आणि ते जे सरकार चालवतात ते आपल्याच करातून चालवतात. त्यामुळं त्यांच्याकडनं मग संमेलनासाठी मदत मागणं, संमेलनात अनेक गोष्टींसाठी आपण मागत असतो, त्यात गैर काहीही नाही. म्हणजे त्याच्या बाबतीत कुणीही कॉम्प्लेक्स ज्याला म्हणतो ठेवायचं काही कारण नाही, अपॉलॉजेटिक राहायचं कारण नाही. तो आपल्या हक्काचा भाग आहे आणि त्यांच्या कर्तव्याचा भाग आहे. त्यांनी ते दिलं म्हणजे मेहरबानी केली असंही काही समजायचं कारण नाही आणि तेही समजत नसावे. हा झाला मुद्दा. आता त्याच्यामुळं त्यांना जर आपण बोलवलं तर ते म्हणजे पैसे देतात म्हणून त्यांना बोलवतो अशातलाही भाग नाही. त्या सगळ्या एकूण प्रक्रियेचं ते एक घटक असतात. सगळ्या घटकांना त्याच्यामध्ये आपण सामावून घेतलं पाहिजे म्हणून ते आले. आता मुद्दा फक्त एवढाच आहे की ते आल्यानंतर त्यांना आपण किती महत्व दिलं पाहिजे, त्यांची किती बर्दास्त राखली पाहिजे, म्हणजे आउट ऑफ द वे जाऊन, ह्याला कुठेतरी तो तारतम्याचा भाग आहे. आणि ते त्यांनी समजून घेतलं पाहिजे की इथे आपण म्हणजे आपण उदाहरणार्थ आपल्या पक्षाच्या संमेलनाला गेलो अधिवेशनाला, तेव्हा त्या मुख्य माणसाची जेवढी काय म्हणत त्याला बर्दास्त वगैरे राखली जाते, आपल्या पक्षाचा अध्यक्ष आहे किंवा वगैरे, तितकं
त्यांनी अपेक्षा नाही ना अशा ठिकाणी, हे दुतर्फा आहे. या लोकांना काहीतरी कधी कधी शक्य आहे की त्यांना न्यूनगंड वाटणं की आपण उपकृत आहोत आणि ते उपकार करतायत असंही म्हणायचं काही कारण नाही, आणि त्यांनाही तसं वाटू नये की आपण उपकार करतोय म्हणून. हा व्यवहार इतका नॉर्मल झाला पाहिजे, काय म्हणत त्याला, म्हणजे निकोप झाला पाहिजे की अशी भावना त्यांच्याही मनात होऊ नये, आपल्याही मनात होऊ नये, आणि पाहणाऱ्यांनाही असं वाटू नये असं काही घडतंय म्हणून. याची खबरदारी सगळ्या घटकांनी घेतली पाहिजे असं मला वाटतं. तुम्ही साहित्य संमेलनं एवढी बघत आला असाल, बऱ्याच ठिकाणी उपस्थित असाल, जेव्हा घुमानच्या साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होण्याचा तुम्हाला, कारण एक अतिशय संवेदनशील असा तो भाग आहे, त्या ठिकाणी गेलो होतो, ती पार्श्वभूमी सुद्धा खूप वेगळी होती, त्याच्या आठवणी काय आहेत तुमच्या? नाही, असं पहा की संत नामदेव महाराजांच्या गावी, होय, त्यांच्या कर्मभूमीमध्ये पंजाबमध्ये अशा प्रकारचं मराठी साहित्य संमेलन घेणं ही एक फार मला वाटतं ऐतिहासिक महत्वाची गोष्ट होती. आणि ज्यांनी ते बोलवलं ते सरहद संस्थेचे संजय जे काही कार्यकर्ते, अध्यक्ष वगैरे, संजय नहार आणि त्यांचे मित्र भारत देसडला, यांनी अत्यंत जबाबदारीने ते बोलावलं, सद्भावनेने ते निमंत्रक झाले. त्याच्यात त्यांचा कुठल्याही प्रकारचा स्वतःला प्रसिद्धी मिळावी किंवा काय करावं असा कुठलाही हेतू नव्हता. म्हणजे शुद्ध आणि स्वच्छ भावनेतून त्यांनी ते, म्हणजे तुम्ही पहा त्यावेळेचे तुम्हाला आता सुद्धा पाहायला मिळतील व्हिडिओ वगैरे, ते तुम्हाला कुठेही मिरवताना दिसणार नाही. आणि मी स्वतः उपस्थित होते. म्हणजे हे मी सांगायची माझ्या गरजच नाही तुम्हाला. बरोबर. तर हे स्वच्छ, आता काही लोकांचं कसं असं माहिती का की म्हणजे आता इथूनच तो वाद सुरू होतात, संमेलनाचं स्थळ कोणतं, तिकडे कशाला जायचं, तिकडे किती लोक येणार आहेत, फक्त केवळ लोक किती येणार आहेत एवढ्या पुरतं हा व्यवहार मर्यादित नसतो. इकडनं अनेक लोक गेले तुम्हाला सांगतो, आणि तिकडनं खूप लोक आले, आणि जे लोक आले ना त्यांना भले मराठी समजत नसेल, पण त्यांच्या मनामध्ये नामदेवांच्या बद्दलची भावना, महाराष्ट्राबद्दलची भावना, दुसरा मुद्दा असा, आणि त्यांच्या स्वतःच्या धर्मग्रंथांमध्ये नामदेवरायांची 61 पदं असणं, ह्या गोष्टीचं महत्व आपण लक्षात घ्यायला नको होतं का? घ्यायलाच पाहिजे होतं ना. म्हणजे जे लोक नकारात्मक त्याही वेळेला विचार करत होते तो चुकीचा विचार होता, आणि ते दाखवून दिलं. म्हणजे तुम्हाला मी सांगतो, संमेलन झाल्यानंतर आपल्याला काय वाटतं की संमेलन झालं आता सगळं संपलं, एक 8 दिवस त्याचं कुठेतरी गाजावाजा होईल, बातम्या येतील, त्याचं पुढे काय होतं फॉलोअप. पण मी तुम्हाला सांगतो, सरहदच्या लोकांनी घुमानच्या साहित्य संमेलनानंतर जो फॉलोअप घेतला त्याचा, घुमानमध्ये इतरत्र काही ठिकाणी रस्ते करून घेणं, महाराष्ट्र भवन बांधून घेणं, लक्षात घ्या हे इतरत्र कुठे झालेलं नाही, ते नहार आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या प्रयत्नातनं झालं. म्हणजे खऱ्या अर्थाने फलद्रूप जर कुठलं संमेलन झालं असेल तुम्हाला मी सांगतो तर ते घुमानतच झालं, आणि अशा संमेलनाचा अध्यक्ष व्हायची मला संधी मिळाली याचा मला अभिमान आहे. तिथे जाऊन तुम्ही, कारण नामदेव महाराजांच्या तिथे जात होतात, तुकोबा माऊली नामदेवाच्या भेटीला चालल्यासारखं, म्हणजे वेगळ्या अर्थाने, मी अशा अर्थाने म्हणते कारण ती परंपरा आहे आपल्या ह्याच्यात, मी त्या अर्थाने की तो संस्कार या अर्थाने म्हणते. नामदेवराय हे तुकाराम महाराजांचे काव्यगुरु आहेत. बर. नामदेवरायांनी तुकोबांच्या स्वप्नात येऊन त्यांना काव्याची स्फूर्ती दिली, काव्य करायला सांगितलं. त्यामुळं हे तुकोबांच्या वरती नामदेवरायांचे फार मोठे ऋण आहेत, आणि एकूणच वारकरी संप्रदायावरती. तर त्यांच्या वंशातला म्हणून म्हणा, त्यांचा अभ्यासक मी म्हणेन, म्हणजे संत साहित्याचा, या पद्धतीने मी त्या परंपरेत आहे, म्हणून मी तिथं गेल्यामुळं ते ऋण व्यक्त करण्याचं, मी फेडण्याचं नाही म्हणत, ते शक्य नाही, व्यक्त करण्याचं, त्यासाठी कृतज्ञता व्यक्त करण्याची मला संधी मिळाली. हे काही थोडं आहे का? आणि म्हणून मी त्या संपूर्ण संमेलनात तुम्ही लक्षात घ्या की माझं अध्यक्षीय भाषण हे इतर सगळ्यांच्या पेक्षा वेगळं होतं. मी संत साहित्य हा मराठी साहित्याचा कसा मुख्य प्रवाह होता आणि आहे हे दाखवून दिलेलं आहे. म्हणजे माझ्या त्या भाषणात तुम्हाला वाङ्मय इतिहासाची एक नवीन दिशा मिळेल. तर त्या पद्धतीने कुणी लिहायचं की नाही हा वेगळा मुद्दा आहे, पण तो एक वेगळा बाज ज्याला म्हणतो आपण, की जो संमेलनात तुम्हाला सहसा पाहायला मिळत नाही. कारण लोकांना बऱ्याचशा असं वाटतं की आधुनिक साहित्य आणि संत साहित्य हे वेगळे वेगळे आहे, ते संत साहित्य म्हणजे मध्ययुगातले असं म्हणजेच लोक आहेत. जे खरे जेन्युइन तुम्हाला सांगतो लोक आहेत ना, आता तुम्हाला सांगतो उदाहरणार्थ की जे अत्यंत मराठीमधले अत्यंत महत्वाचे कवी आहेत, मी 3 कवींची नावं घेईल. एक आधुनिक काळातल्या, एक दिलीप चित्रे, दुसरे अरुण कोलटकर, आणि तिसरे नामदेव रसाळ. हे तिघही संतांचं साहित्य वाचून पुढे गेलेले आहेत. त्यांची प्रेरणा, मूळ प्रेरणा जी आहे, म्हणजे त्यांना आधुनिकता आणि संत साहित्य यांच्यातला विरोध कधीच नाही वाटला त्यांना. ते ज्यांना नीट कळत नाही, ज्यांचा नीट अभ्यास नाही अशा लोकांना वाटतं, म्हणजे ज्यांची आधुनिकतेची धारणा अत्यंत अर्धी कच्ची आहे, हेही समजलेलं नाही तेही समजलेलं नाही, असं लोक तसं बोलत असतात. त्यांना काही फारसं महत्व देत नाही आम्ही. जेव्हा पंजाबमध्ये जायचं हे झालं, तुम्हाला माहिती होतं की तिथे मराठी भाषिक गेला होता, कारण मुख्य त्यावेळी एक स्वतंत्र रेल्वेची व्यवस्था पण झालेली होती, इथून जाणारे बरेच लोक होते, कुतूहल होतं,
एका नव्या राज्यामध्ये आपल्या भाषेचा गजर होतोय हे कुठेतरी आवडणारं होतंच, पण अमराठी लोक सुद्धा खूप होते. हो. आणि त्यांच्याशी संवाद साधत असताना त्यांच्या समोर आपण बोलणार आहोत. तुमच्या मनामध्ये काय भाव होता की मला ह्यांच्यापर्यंत ये हृदयचे ते हृदय पोचवायचे? एक तर तुम्हाला सांगतो, माझ्या भाषणाचं पंजाबी भाषांतर हे ऑलरेडी झालं होतं आणि ते सर्क्युलेट केलेलं होतं ना. इतकंच नाही तर त्या संमेलनात पहिल्यांदा ब्रेल लिपीमध्ये अध्यक्षांचं भाषण लिहिलं गेलं आणि ते अनेक महाराष्ट्रातल्या अंध व्यक्तींच्या पर्यंत पोहोचलं. त्यामुळं ते जे लोक होते त्यातल्या पंजाबी आणि मराठी ह्या लोकांच्या मध्ये समान भाषा म्हणजे हिंदी असते. आणि त्यामुळं मराठी भाषा आणि हिंदी भाषेच्यात बरंच साम्य आहे. त्यामुळे सर्वसामान्य पंजाबी भाषकाला मराठी बऱ्यापैकी समजायला, म्हणजे भले 100% समजणार नाही, कदाचित 50% समजणार नाही, 25% नक्की समजू शकेल, ती समजत होती ना. आणि शेवटी मुख्य भावना ती आहे, ती ज्या पद्धतीने आपल्याकडे आदराने आणि पाहत होते ना, म्हणजे ते संपूर्ण संमेलन मी तुम्हाला सांगतो की पंजाब सरकारनेच जणू काही त्याचं यजमानपद घेतलं. अगदी अगदी असं झालं. आणि जेव्हा प्रत्येक गोष्ट ते आम्ही करतो म्हणायला लागले, तेव्हा आमचे भारत देशाला म्हटले की असं नका करू, आमच्यासाठी काहीतरी ठेवा. म्हणजे इतकी त्यांची आपल्या महाराष्ट्राबद्दल, आपल्या नामदेवरायांच्या बद्दल भावना आहे. आणि ही फार चांगली गोष्ट आहे ना. हा एक सेतू जो निर्माण झाला त्या निमित्ताने, परत एकदा त्याचं पुनरुज्जीवन झालं त्या संबंधांचं. आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो, बघा माझा कसा योगायोग असतो, त्या ठिकाणी जाऊन माझ्याकडनं नामदेवरायांची सेवा घडली. त्याच्यानंतर काही वर्षांनी, म्हणजे 2च वर्षांनी माझी नियुक्ती पुणे विद्यापीठाच्या संत नामदेव अध्यासनाचा प्राध्यापक म्हणून झाली. आणि तिथे मी जवळजवळ 5-6 वर्ष त्याही माध्यमातून नामदेवरायांची सेवा केली. हा मी एक चांगला योगायोग म्हणतो माझ्या आयुष्यातला. मग साहित्य संमेलनाचं जसं हे म्हणजे वाद असतील, कार्यक्रम असतील, भाषणं असतील, भाषणानंतर त्यावर होणारी चर्चा असेल, हे सगळं असतंच एका अर्थाने. त्याच्यामध्ये एक दिशा पण मिळते पुढची. याशिवाय आयोजन तिथलं जे असतं आणि त्यामध्ये होणारे जे कार्यक्रम असतात त्यामध्ये काय काय बदल, कारण काळानुरूप होत गेले. आता तुम्हाला नवीन तंत्रज्ञानाचा सगळा रेटा आहे, नवीन साहित्यिकांचा रेटा आहे, आवडीनिवडींचा, माध्यमांचा. यामध्ये असं काय वाटतं की काय अजून बदल केले पाहिजेत या सगळ्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये आणि कुठले कार्यक्रम नवीन नवीन असले पाहिजेत, कशा स्वरूपाचे? एक तर असं पहा की 2 गोष्टी आहेत. तुमची भाषा, तुमचं साहित्य यांना फार मोठा इतिहास आहे. म्हणजे आता जर आपण पाहिले की आपल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला याच वर्षी. त्यामुळं हा संपूर्ण इतिहास, त्याचं भान ठेवलं पाहिजे आपण. म्हणजे आपण साहित्यिक आत्ताचे जे आहोत, आधुनिक म्हणतो, ते काय असं आभाळातून टपकलेलं नाही आहोत. हा आपल्याला दीर्घ अशा प्रकारचा इतिहास आहे, पार्श्वभूमी आहे. तर तिच्याकडे दुर्लक्ष न होऊ देता, लक्षात घ्या, कारण संमेलनाच्या ठिकाणी तिकडे लक्ष वेधायचं नाही तर मग कुठे वेधायचं? जर तुम्हाला त्या तरुण पिढीला हे संचित आपलं जे आहे त्याचा परिचय व्हायचा असेल, ते पुढे त्यांच्या हातून जावं असं आपल्याला वाटत असेल, तर त्या पारंपरिक आपल्या साहित्याचा निश्चितपणे आपण तिथे गौरव केला पाहिजे, तिथे त्याच्या संबंधी चर्चा केली पाहिजे. हा एक मुद्दा. आणि आत्ताचे जे आधुनिक प्रवाह आहेत त्याची दखल तर घेतलीच पाहिजे ना. कारण आपल्याला आपलं साहित्य जर जागतिक पातळीवरती जावं असं वाटत असेल, अजूनही आपली तक्रार असते की आम्हाला ते काय नोबेल वगैरे मिळाले नाही वगैरे, सोडून द्या विषय. पण समजा तुमची इच्छा आहे तर जागतिक पातळीवरती काय प्रकारच्या भावना आहेत साहित्यिकांच्या संबंधी, साहित्य संबंधी, त्यांच्याकडनं काय अपेक्षा केल्या जातात त्या साहित्याकडनं, म्हणजे मग आपण त्या पद्धतीने लिहू शकू. हे अशा पद्धतीने जर तुम्हाला करायचं असेल तर त्याचीही चर्चा तिथे झाली पाहिजे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, पहिली माझी इतिहासाचा दखल घेतली पाहिजे आणि आधुनिक काळाची दखल आपण घेतली पाहिजे. अशा पद्धतीने ते संयोजन झालं पाहिजे असं मला वाटतं. आता दिल्लीमध्ये म्हणजे राजधानीमध्ये होऊ घातलेलं आहे. पुन्हा काही योगायोग आहेत. दिल्लीत यापूर्वी जेव्हा झालं तेव्हा गाडगीळ होते, नंतर जवाहरलाल नेहरू तिथे पंडितजी होते आणि आता पुन्हा म्हणजे आपले महाराष्ट्राचे नेते स्वागताध्यक्ष आहेत शरदचंद्र पवार आणि पंतप्रधानांना अर्थातच त्यांनी बोलावलेलं आहे. दिल्लीमध्ये पण एक असा वेगळा मराठी माणूस आहे दिल्लीमध्ये की जो वर्षानुवर्ष आहे. अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याच्या ह्या पार्श्वभूमीवर संमेलन तिथे होते. काय तुमची भावना आहे? आणि तुम्ही जे संमेलन म्हणताय ना 1954 साली भरलेलं, तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी त्याचे अध्यक्ष होते. आणि मी फक्त तुमची माहितीसाठी सांगतो की मी माझं एक युट्यूब चॅनल आहे महाराष्ट्र मंथन, त्याच्यावरती मी पूर्वी भरलेल्या अनेक साहित्य संमेलनांच्या बद्दल व्हिडिओज केले आहेत. त्याच्यात तोही आहे. आता मी तो परत टाकणार आहे या निमित्ताने. आणि त्याच्यात ते काय म्हणाले, त्यांच्या भाषणाचं परीक्षण मी त्या माझ्या
व्हिडिओतनं केलेलं आहे. त्याच्यामुळे ती तर आठवण महत्वाची आहेत. आणि दुसरा एक महत्वाचा मुद्दा मला या ठिकाणी सांगायचा आहे, की आत्ताचा काळ सोडाच, महाराष्ट्र आणि दिल्ली यांचा जो संबंध आहे ना, तो फार अतूट आहे. म्हणजे दिल्ली सांभाळली, दिल्ली राखली परक्यांच्या पासून ती महाराष्ट्राने. म्हणजे दिल्लीवरती नादिरशहाचं आक्रमण झालं, हे म्हणजे जुनी आक्रमण सोडा. होय. नंतरच्या काळामध्ये अहमद शाह अब्दालीचं आक्रमण झालं, एकापेक्षा अधिक वेळा झालं. तर ते परतवण्याचं काम महाराष्ट्राने केलंय. तिकडचे लोक कदाचित स्वस्त बसले असतील, पण मराठे तिथं गेले आणि त्यांनी ते परतून लावलं आक्रमण, लक्षात घ्या. आणि विशेषतः त्याच्यामध्ये मला महादजी शिंदेचं नाव मुद्दाम विशेष करून घ्यायचं आहे. आणि त्याचा परिणाम असा झाला की मराठ्यांच्या त्या बाण्यामुळं नंतर तिकडनं आक्रमण नाही झालं अफगाणांच्याकडनं. जरी भारतातले काही सत्ताधीश, भारतातले काही धार्मिक मूलतत्ववादी त्याला परत बोलत होते, तो परत नाही येऊ शकला. कारण त्याच्या लक्षात आलं की आपल्याला जो विजय मिळाला पानपतमध्ये, त्याच्यामध्ये आपल्या नशिबाचाही वाटा आहे. मराठे कोणत्याही क्षणी जिंकू शकत होते, काही गोष्टी घडल्या नाही जिंकले, त्याच्यामुळे त्याची परत ख्याती नाही झाली हे करण्याची. हा एक मुद्दा. म्हणजे मराठे जर दिल्लीत गेले नसते आणि दिल्लीचा कारभार त्यांनी काही वर्ष पाहिला नसता, तर दिल्ली एकतर अफगाण लोकांच्या ताब्यात गेली असती. लक्षात घ्या. म्हणजे आज जो तालिबानचं सेंटर आहे ते कदाचित भारतात असतं, लक्षात घ्या. किंवा इंग्रज जे नंतर आले ते आधीच आले असते, आपलं स्वातंत्र्य आधीच त्यांनी हिरावून घेतलं असतं. ते फक्त आणि फक्त मराठ्यांच्यामुळे तसं घडू नाही शकलं. त्यामुळे दिल्ली आपण जिंकलेली आहे, दिल्लीचा आपण कारभार पाहिलेला आहे, दिल्लीचं आपण रक्षण केलेलं आहे. त्यामुळं दिल्लीमध्ये जाऊन संमेलन करणं याच्यात काय आपण आपल्याच्यापेक्षा वेगळं करतोय किंवा आपल्या एकूण याच्याशी विसंगत आहोत असं अजिबात म्हणायचं कारण नाही. बरोबर. उलट आपण तिकडे लक्ष दिलं नाही. एक लक्षात घ्या, म्हणजे तिथे दिल्लीच्या दरबारामध्ये पेशव्यांचे वकील असायचे. दोन नाव तर मला पटकन आठवतात, अंताजी माणकेश्वर आणि दुसरं हिंगणे म्हणून होते. तर हिंगण्यांनी पत्र दिलेलं आहे पेशव्यांना की दिल्ली हे महास्थळ आहे, लक्षात घ्या, आणि तिथे आपलं कायमचं कुणीतरी असणं, आपल्या कॅम्प्स असणं गरजेचं आहे. हे तेव्हा कळत होतं लोकांना. 18व्या शतकातली गोष्ट सांगतोय तुम्हाला. नंतरच्या काळात ही आपली जाणीव कमी झाली. म्हणून कदाचित आपण जे नेहमी म्हणतो ना की महाराष्ट्र मागे पडतो, दिल्लीत वगैरे इत्यादी इत्यादी चालू असतात, लोकांच्या रडगणी चालू असतात नेहमी. त्याचं एक कारण आहे, आपलं दुर्लक्ष झालं तिकडे. तर त्यानिमित्ताने मराठ्यांच्या इतिहासाला उजाळा मिळेल, आपलं कॉन्ट्रीब्युशन काय आहे दिल्लीमध्ये हे समजेल. म्हणून हे संमेलन अत्यंत महत्वाचं आहे. आणि दुसरा आणखीन एक मुद्दा, मी ज्या महादजी शिंदेचं नाव घेतलं, ते स्वतः अत्युत्तम कवी होते. त्यांनी भगवद्गीतेवरती मराठीमधून भाष्य केलेलं आहे. त्यांच्या व्यक्तिमत्वाचा हा पैलू आपण अजून समोर आणलेला नाही, महाराष्ट्राच्या लोकांना माहीत नाही. तर मी संजय नहारांच्या मदतीनं महादजी शिंदेची कविता परत प्रकाशित केली आणि ती दिल्लीत त्याचं समारंभ झाला, ज्योतिरादित्य शिंदेच्या आणि पवारसाहेबांच्या हस्ते वगैरे वगैरे. हे लक्षात घ्या. आणि तिथे तुम्हाला कळेल की हे मराठी म्हणजे जिथे जाऊन फक्त तलवार गाजवली आणि मुत्सद्देगिरी केली एवढंच नाही, तर ते अत्युत्तम अशा प्रकारचे साहित्यिक होते. म्हणजे W हंटर नावाचे जे फार मोठे प्रशासक होऊन गेले ब्रिटिशांचे, आणि ज्यांचा धोरणात्मक गोष्टी ठरवण्यामध्ये वाटा असायचा, जसं शैक्षणिक धोरण सरकारचं, ते फुल्यांनी साक्षी दिली माहिती आहेत ना सगळ्यांना. त्यांनी म्हटलेलं आहे की मराठे हे कॉन्करिंग रेस आहे, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रेस आहे आणि लिटररी रेस आहे. साहित्य निर्मिती आणि त्यांना त्यांच्या साहित्याचा अभिमान आहे. हे केव्हा सांगतायत? ते 1885-80च्या दरम्यान सांगतायत हंटर साहेब. म्हणजे दुसऱ्यांना कळते आपण कोण आहोत, आपल्याला कळत नाही, असं होतं कामा नये. मग या पार्श्वभूमीवर महादजी शिंदे, म्हणजे तो विषय निघाला म्हणून मला खरं राजकीय त्याच्यात काढायचं नव्हतं, कारण महादजी शिंदेच्या नावे एकनाथजी शिंदेना पुरस्कार दिला. त्यानंतर एकच मिनिट मला आणखी वर जात, त्याचा परिणाम असा झालेला आहे की जी आपली ट्रेन स्पेशल जाणार आहे तिकडे, त्या ट्रेनला महादजी शिंदे यांचं नाव देण्यात आलंय, महादजी शिंदे एक्सप्रेस. आणि तिथं सुद्धा व्यासपीठाला वगैरे महादजी शिंदेचं नाव आहे. त्यामुळे महादजींची आठवण परत आपल्याला महाराष्ट्राला होऊ करणं ही या संमेलनाची एक निष्पत्ती होईल. जसे पंजाबची झाली की नाही, तिथे नामदेवांची आठवण महाराष्ट्राला करून देणं, तसं इथे महादजींची आठवण करून देणं, म्हणजे खऱ्या अर्थाने निष्पत्ती येते. मी म्हणालो ना की नुसतं शब्द उडवले हवेत गेले असं नाहीये, ते ठोस संमेलन आहे, ते असा मुद्दा आहे. मी जो प्रश्न विचारत होते
की तेच महादजी शिंदेच्या नावे एकनाथजी शिंदेना पुरस्कार दिला आणि तो आपल्या स्वागताध्यक्षांच्या हस्ते दिला गेला. उगीच त्याच्यावर हा वाद वायफळ आहे असं वाटतं नाही, तुम्हाला? कसं आहे बरं का, हो. हे बघा, लोक आपापल्या आपण जिथे उभे आहोत हो. तिथून बघतात कुठल्याही गोष्टीकडे. आता साहजिक मुद्दा आहे ना, म्हणजे मी असं उदाहरण देईन तुम्हाला, की समजा तुम्ही एखाद्या नवीन माणसाला भेटायला गेलात, त्याच्या घरी त्यांनी तुम्हाला बोलावलं कुठल्याही कारणासाठी, काही चर्चा करायची असेल किंवा पाहुणाचार करायचा असेल, तो काही मुद्दा नाही. तिथे गेल्यानंतर तुम्ही जे कुणी आहात ना, तुमच्या जे स्वारस्य आहे त्यानुसार तुम्हाला गोष्टी दिसू लागतात. समजा तुम्हाला बागकामामध्ये आवड आहे, मग तुम्ही बघता की ह्याच्याकडे बाग आहे का याच्या घरात, मग असल्यास काय कोणती झाडं आहेत, मग तिथली आपल्याकडे आहेत का, की आपण मग त्या मालकाला सजेस्ट करू की अरे हे तुझ्याकडे नाहीये, हे घेऊन जा. समजा तुम्ही आर्किटेक्ट असला समजा, तर तुम्ही त्याचं आर्किटेक्ट बघणार, अरे किती खांब आहेत, याची खरंच गरज होती का, काही कमी नसते का करता आले, घराची उंची जरा कमी वाटते याच्यामधला, असं तुमच्या मनात येईल ना, मग तुम्ही त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने बघणार. तसं महाराष्ट्रात जे राजकारण करणं हे ज्यांचं उद्दिष्ट आहे ते राजकीय पॉईंट ऑफ व्ह्यूने बघणार. त्यामुळं कुणी जर केली असेल टीका तर ते ठीक आहे, म्हणजे त्यांचा मुद्दा आहे ना, ते त्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने बघणार. तर माझ्यासारखा माणूस साहित्यिक आहे, मी त्या दृष्टिकोनातून पाहणार. मी महाराष्ट्राचा नागरिक आहे, मी महाराष्ट्राचा राजकारणी नाही. त्यामुळे मी हेच बघणार की शिंदे असतील, त्यांनी काय काय केले महाराष्ट्रासाठी, केलं असेल तर मी अप्रिशिएट करीन. हा ज्याच्या त्याच्या दृष्टिकोनाचा प्रश्न आहे ना, त्यामुळे ठीक आहे, त्यांना लखला भाऊ. एकीकडे आपण छान मराठी संस्कृती, मराठी साहित्य, वाङ्मय सगळं वेगवेगळ्या राज्यांमध्ये या निमित्ताने नेण्याचा प्रयत्न करतो. कुठे ना कुठेतरी कुतूहल नव्या पिढीमध्ये निर्माण होतं, जे आहे त्यांच्यामध्ये निर्माण होतं आणि त्या साहित्याकडे ओढा होतो. अशा वेळी अनुवाद होणं मराठी पुस्तकांचा एक, दुसरं म्हणजे मराठी भाषेत शिकणं, म्हणजे मराठी भाषा पुढच्या पिढीला शिकवणं अगदी मराठी घरांमध्ये कमी झालेलं आहे, दुर्मिळ झालेलं आहे. एक चालती बोलती सुद्धा शुद्ध मराठी बोलली जात नाही, अशी एक चिंताजनक सुद्धा परिस्थिती आहे. काय वाटतं तुम्हाला, काय केलं पाहिजे? नाही, काही असं आपण अमुक एक ठरवायचं आणि करायचं इतकं सोपं पण नाही. ते सगळ्यात महत्वाचा मुद्दा सांगतो तुम्हाला, म्हणजे ते सूत्र आपल्या लक्षात आलं ना, तर काय करायचं हे आपोआप लक्षात येईल. बरोबर. की तुमची भाषा ही चैन नसते. भाषा ही तुमच्या जगण्याची गरज भागवते. आता त्यातनं तुमची अटॅचमेंट वगैरे होती, हा वेगळा मुद्दा आहे, अभिमान निर्माण होतो, ही गोष्ट खरी आहे. पण मुख्यत्वे जी भाषा तुमची जगण्याची गरज भासवते ती भाषा टिकते. जर जगण्याच्या गरजा बदलल्या आणि त्याप्रमाणे तुमच्या भाषेला बदलता आलं नाही तर ती भाषा टिकत नाही. त्यामुळे सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा असा आहे की मराठी भाषा ही तुम्हाला तुमच्या जगण्याशी सुसंगत करायला लागेल. म्हणजे नेमकं काय करायला लागेल, जगणं म्हणजे काय, जगण्यासाठी तुम्हाला काही कमवावं लागतं, बरोबर आहे ना. तर त्या कमवण्याचा संबंध आहे ना, जगण्याची साधनं हासिल करावी लागतात. तर ती जर समजा तुमच्या भाषेच्या माध्यमातून होत नसतील तर आपोआपच लोकांचा ओढा दुसऱ्या भाषेकडे जाणार. त्यामुळं त्यांना दोष देण्यात काही अर्थ नाहीये. तुम्हाला तुमची भाषा तशा पद्धतीने ते व्यवहार करायला सक्षम करता आली पाहिजे. त्यामुळे असला दोष तर तुमचा आमचा आहे. ज्यांना दुसरीकडे जावं असं वाटतं तरुण पिढीला वगैरे, मी अजिबात तरुण पिढीला दोष देणार नाही. दोष द्यायचा झाला तर वरच्या पिढीला द्यावा लागेल त्यासाठी. तर हे पाहिलं पाहिजे मोठ्या लोकांनी की असं का होतंय, आपण कशी त्याला जबाबदार आहोत, मग आपण काय केलं पाहिजे, हे त्याच्यात आपोआप. पण सूत्र हे आहे की भाषा तुमच्या जीवन व्यवहाराशी सुसंगत असली पाहिजे. जीवनाचे जेवढे व्यवहार आहेत तेवढे तुम्हाला तुमच्या भाषेतून व्यक्त करता आले पाहिजेत. ते जर येत नसतील तर आपोआपच लोकांना दुसऱ्या भाषेचा आधार घ्यावा लागणार. हा त्यातला मुद्दा आहे. आपण साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर बोलत आहोत म्हणून की तुम्हाला अतिशय भावलेलं असं एखादं भाषण, एखादं कार्यक्रम साहित्य संमेलनातला किंवा संमेलन? नाही, मी संमेलनात फार अटेंड केलेली नाही आहेत. अर्थात मी संमेलनाची भाषणं अध्यक्षांची यापूर्वीच्या वगैरे वगैरे निश्चितपणे ऐकलेली आहेत. आता त्यातली काही भाषणं म्हणजे तुम्हाला सांगतो, कसं आहे की बऱ्याच वेळेला कसं होतं की अनेक अध्यक्ष मी असे पाहिलेत की पहिल्यांदा ते आत्मचरित्रच सांगतात. बरोबर. मी कसा वाढलो, मी कसा झालो, मी काय वाचलो वगैरे, ह्याची काही गरज नसते. ते काही आत्मकथन सांगण्याचं तो व्यासपीठ नव्हे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी की काही लोक इतिहासच जास्त सांगत बसतात, त्याची गरज तितकी नाही. मी इतिहास सांगायला पाहिजे, पण मग काय सांगायला पाहिजे, बेसिकली मराठी साहित्याची सद्यस्थिती काय आहे याच्यावरती त्यांनी फोकस करायला पाहिजे पहिल्यांदा.
आणि मग यातनं आपण आणखीन कसे पुढे जाऊ याच्या काही दिशा त्यांना दाखवता आल्या पाहिजेत. तर त्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाचं त्या भाषणाचं चीज झालं. नाहीतर ते आले आणि पाहुणचार घेतला आणि गेले असंच मी समजेल, असं मला वाटतं. मग त्या दृष्टिकोनातून मी जर म्हणालो म्हणजे पाहिलं तर मला तर्कतीर्थांचं भाषण 54 सालचं त्यात बॅलन्स आहे की पूर्वीच्या काळात मराठी भाषा कशी होती, त्या मराठी भाषेचा संस्कृतशी कसा संबंध होता, मग मधल्या काळामध्ये संतांनी काय नेमकं केलं, मग स्वातंत्र्य लढ्यामध्ये काय घडलं मराठीमध्ये, मग आत्ताची जी मूल्य आहेत, कारण तो काळ असा होता की शास्त्रीबुवा त्या काळामध्ये मानवेंद्रनाथ रॉय यांच्या छायेखाली वावरत होते. अगोदर त्यांना सगळ्या भारतीय शास्त्रांची वगैरे जाणीव तर होतीच. मधल्या काळात ते मार्क्सवादाकडे गेले होते, काही दिवस गांधीवादाकडे गेले होते. त्यामुळे हे सगळे प्रवाह त्यांच्यामध्ये एकवटले होते आणि त्याच्यातलं मंथन त्यांनी जिथे करण्याचा प्रयत्न केला. तर असं कोण तुम्हाला मिळणार दरवेळेला, याचाही आपण एक विचार केला पाहिजे ना. त्यामुळे अगदी बरोबर आहे की संमेलनाध्यक्षाचं जे भाषण आहे ते या सगळ्याची एक घुसळण असली पाहिजे. तुम्ही जेव्हा भाषण लिहित होतात, तयार करत होतात, तुमचं सूत्र काय होतं? नाही, माझं हे सूत्र होतं ना की दुर्दैवानं संत साहित्य इतकं महत्वाचं असून मराठी साहित्यामध्ये लोक तिकडे दुर्लक्ष करतायत. त्यामुळं ते कसं महत्वाचं आहे आणि त्याचा आधुनिकतेशी कसा संबंध आहे हे दाखवणं माझ्या भाषणाचं सूत्र होतं आणि ते मी दाखवलेलं आहे. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बोललात. या निमित्ताने अनेक महत्वाच्या गोष्टी कळलेल्या आहेत. सरांचं जे चॅनल आहे तिथे जाऊन तुम्ही निश्चितच बघू शकता. तर्कतीर्थांचं भाषण मी स्वतः ऐकलेलं नाही, त्याचा काही अंश एका पुस्तकामध्ये संदर्भाने तो वाचायला मिळालेला आहे, पण या निमित्ताने तेही वाचायला मिळेल. सर समीक्षक आहेत, अर्थातच मोठ्या परंपरेचे पाईक आहेत आणि त्यामुळे त्यांच्याशी वारंवार बोलण्याचा वेगळ्या वेगळ्या विषयांवर आम्ही प्रयत्न करणार आहोत. तुमचं काय म्हणणं आहे, तुमचे काय कमेंट्स आहेत? मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा तर मिळालेला आहे, पण मराठी भाषा वृद्धिंगत व्हावी, घराघरात पुढच्या पिढीने मराठी भाषा बोलावी आणि ती आपल्या नित्य व्यवहाराची भाषा निदान घरापुरती, आसपासच्या आपल्या दैनंदिन व्यवहारापुरती असावी. याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही कुठल्या स्टेप्स घेताय, कुठली पावलं उचलताय हे निश्चित कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास मी सदानंद मोरेंसह आपली रजा घेते. धन्यवाद सर. धन्यवाद. खूप आभार. धन्यवाद.